तर हा आहे माझा आजचा फायनल लुक. हॅलो ग्लॅम गर्ल्स. तर आज आपण करणार आहोत पार्टी वेअर मेकअप. तर स्टेप बाय स्टेप मी इथे तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग स्टार्ट करूया. मी इथे माझा जो फेस आहे तो क्लिन्झरने क्लीन केलेला आहे. आता त्यानंतर मी इथे जे यूज करते आहे ते प्लमचं टोनर मी इथे यूज करते आहे. त्यानंतर मी आता लावणार आहे मॉइश्चरायझर. तर हे फ्लिकाचं आहे सिल्क टच मिल्क क्रीम. हे मॉइश्चरायझर आणि प्रायमर दोन्हीचंही काम व्यवस्थितरित्या करतं. तर मी इथे लावून घेते हे फ्लिकाचं मॉइश्चरायझर. फ्लिकाचं मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. मी इथे यूज करते या लेगलचं हे कलर करेक्टर. माझ्या इथे जे आहे ते अनइवन स्किन आहे, तर त्याला मी कट आउट करण्यासाठी हे ऑरेंज कलर करेक्टर वापरते आहे, जेणेकरून माझ्या स्किनवर जी काही अनइवन किंवा डोळ्यांखाली असलेले डार्क स्पॉट्स आहेत त्याला मी हे कलर करेक्टरने हाईड करून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जिथे जिथे वाटतं की खूप जास्त आपली जी स्किन आहे ती डार्क झालेली आहे, हे मी व्यवस्थितरित्या ब्लेंड करून घेते. हाताने ब्लेंड करणार आहे मी आणि त्याला फिंगर्सनेच ब्लेंड करणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या ह्याला ब्लेंड करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी हे इथे कलर करेक्टिंग करून घेतलेली आहे. आता मी माझ्या स्किनच्या 1 ते 2 टोन डार्क जे आहे ते कन्सिलर वापरणार आहे. तर इथं माझ्याकडे जे आहे फॉरएव्हर 52चं हे कॉम्प्लाश पॅलेट आहे. यातला मी हा शेड घेऊन मी इथे ब्लेंड करणार आहे. इथे मी हा ब्रश घेतला आहे, कन्सिलर ब्रश, आणि मी इथे लावून घेते हे कन्सिलर. पाहू शकता तुम्ही इन्स्टंटली किती पटकन ह्या कन्सिलरने जे ऑरेंज एरिया आहे तो कवरअप करून त्याला व्यवस्थित कलर आलेला आहे, जो ॲक्च्युअल माझ्या स्किन टाईपचा कलर आहे. तर आपल्याला ना ज्या वेळेला डार्क सर्कल्स असतात खूप जास्त, त्यावेळेला ऑरेंज कलर करेक्टरचा वापर करायचा आहे. आणि जर तुम्हाला नॉर्मल डार्क सर्कल असतील तर तुम्ही तुमच्या स्किन टोनच्या 2 टोन किंवा 1 टोन डार्क कन्सिलर वापरलं तरीही काहीच प्रॉब्लेम नाही. इथे मी कन्सिलर लावून घेतले. आता ह्याला आपण ब्लेंड करूया. जिथे जिथे तुम्हाला अनइवन स्किन दिसते किंवा डार्क स्पॉट्स दिसतात तिथे कलर करेक्टिंग करून घ्यायचं आहे. मी घेतला हा ब्रश. आता मी ह्या ब्रशने हे ब्लेंड करून घेतो व्यवस्थित. इथे मी जे कन्सिलर लावलेलं होतं ते ब्लेंड करून घेतलेलं आहे. पण फाउंडेशन लावून घेणार आहोत. तर इथे मी माझ्या ॲक्च्युअल रंगाचं जे आहे माझ्या स्किन टोनच्या अकॉर्डिंग रिकोडचं फाउंडेशन मी इथे घेतलेलं आहे. आणि या फाउंडेशनचा जो शेड आहे तो आहे लुधियाना 04 लुधियाना. तर हे रिकोडचं फाउंडेशन आहे. तर हे फाउंडेशन मी आज लावणार आहे. हे फाउंडेशन मी आता इथे पॅलेटवरती काढून घेते. फाउंडेशन घेतले आणि मी आता ह्याला फाउंडेशन ब्रशने व्यवस्थितरित्या अप्लाय करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही माझ्या स्किन टोनच्या 1 टोन लाईटर शेड आहे. अशा पद्धतीने इथला एक फाउंडेशन ब्लेंडिंग ब्रश. आता या ब्रशने मी ह्याला व्यवस्थितरित्या ब्लेंड करून घेते.
तर इथे व्यवस्थितरित्या मी फाउंडेशन जे आहे ते ब्लेंड करून घेतलेलं आहे. आणि आता आपण कन्सिलरने हायलाईट करून घेणार आहोत. तर मी ते घेते ड्युरोगलचं हे कन्सिलर. कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला यूज करायचं आहे. कन्सिलरही मी व्यवस्थितरित्या इथे ब्लेंड करून घेतलेला आहे. आय मेकअपच्या बेससाठी आता आपण कन्सिलर लावून घेणार आहोत इथे डोळ्यांवरती, जेणेकरून आपला जो आय मेकअप आहे तो उठून दिसेल. इथे मी ड्युरोगलचं कन्सिलर घेतलंय. आता आपण हा जो बेस आहे तो पावडर लॉकिंग करणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे PACची लूज पावडर. PACचा लूज पावडर घेतलेला. मी व्यवस्थितरित्या अंडर आईजमध्ये सेट करून घेते. ते व्यवस्थितरित्या मी आता यानंतरची जी स्टेप आहे ती आहे आयब्रोज. तर आता त्यासाठी मी आज इथे यूज करणार आहे माझ्याकडे जे आहे पावडर फॉर्ममध्ये आयब्रो डिफायनर. ते त्या आयब्रोमध्ये आणि ह्या आयब्रोमध्ये तुम्ही फरक पाहू शकता. आता इकडचे आयब्रो मी करून घेते. जिथे जिथे तुम्हाला रिकामी जागा दिसत आहे तिथे तिथे आयब्रोज व्यवस्थित डिफाईन करून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून एक अट्रॅक्टिव्ह असा लुक आपल्या चेहऱ्यावर दिसेल. तर अशा पद्धतीने मी माझ्या आयब्रोज डिफाईन केलेल्या आहेत. आता आपण मी इथे विश केअरचा जो माझा लिप बाम आहे तो इथे लावून घेते. हा खूप छान लिप बाम आहे आणि माझा मस्ट फेवरेट आहे. लिपस्टिक अप्लाय करण्याच्या अगोदर लिप बाम यूज ह्या पॅलेटमधला मी एक ट्रान्झिशन शेड यूज करून आईचा जो बेस आहे तो करणार आहे. ठीक आहे. आता आपण इथे जे यूज करणार आहोत थोडासा डार्क ब्राऊन कलर. अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी एक शिमर शेड अप्लाय करणार आहे. अशा पद्धतीने पाहू शकता. आता मी ते शिमर लावून घेतलेला आहे. त्या एक ब्रश घेऊन आपण ह्याच्या जे हार्श लाईन्स आहेत त्या व्यवस्थितरित्या मर्ज करून घेणार आहोत. कसल्याही प्रकारच्या हार्श लाईन्स ज्या आहेत त्या दिसल्या नाही पाहिजे. आयलायनर इथे मी आयलायनर घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी इथे आयलायनर एका डोळ्याला लावून घेतलेला आहे. आता त्यानंतर मी इकडच्या पण डोळ्यावरती आयलायनर अप्लाय करून घेते.
अशा पद्धतीने मी माझ्या दोन्हीही डोळ्यांचं जे आयलायनर आहे ते कम्प्लिटली लावून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत मस्कारा. माझ्याकडे मेबेलिनचा मस्कारा आहे आणि तुम्ही आईज वरती अप्लाय करणार आहे. त्यांना मी थोडंसं शेप देऊन घेते. अशा पद्धतीने तुम्ही इन्स्टंटली पाहू शकता. म्हणजे ह्या डोळ्याला मी जो आहे मस्कारा अप्लाय केलेला आहे आणि इकडे करायचा आहे, तर तो मी कंप्लीट करून घेते. तर अशा पद्धतीने आय मेकअप लुक मी केलेला आहे. के ब्युटीचं काजळ आहे ते मी लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी माझं जे काजळ आहे ते अप्लाय केलेलं आहे. आता यानंतर ज्या वेळेला आपण काजळ लावतो त्या वेळेला काजळ जे आहे ते स्प्रेड होऊ नये यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की शॅडो पॅलेटमधला जो ब्लॅक कलर असतो तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि ह्या आय शॅडोने आपल्याला काजळ जे आहे त्यावरती आपल्याला स्मज करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे काजळ आहे ते सेट होतं व्यवस्थितरित्या आणि ते डोळ्यांच्या खाली उतरून येत नाही. तर आपला आय मेकअप जो आहे तो आता कंप्लीट झालेला आहे. आता यानंतर लावून घेणार आहोत ब्लश. तर इथे मी ब्लश लावून घेणार आहे. शुगरचं पॅलेट आहे ते यूज करते आहे. काहीच करू नका. ब्लश लावून घेते आहे मी इथे. इथे आता मी जिथे जिथे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा जो भाग आहे कट करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही कॉन्टोरने तो भाग कट दाखवू शकता. तर इथे मी माझा जो काही पार्ट मला कट दाखवायचा आहे त्यासाठी मी ते कॉन्टोर करते आहे. तर आता आपला हा जो बेस आहे तो रेडी आहे एकदम. आता आपण हायलायटर लावून घेणार आहोत. तर इथे मी हायलायटर लावून घेतलेलं आहे. घेत आहे आणि माझे जे लिप्स आहेत तर त्यांना आउटलाईन करून घेणार आहे. तर इथे मी जे आहेत ते माझे लिप्स जे आहेत ते आउटलाईन करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण लिपस्टिक अप्लाय करून घेणार आहोत. माझ्याकडे आहे मेबेलिनची लिपस्टिक आहे आणि यात जो माझा शेड आहे तो आहे टच ऑफ स्पाइस. तर इथे मी लिपस्टिक अप्लाय करून घेते. तर इथे मी लिपस्टिक अप्लाय करून घेतलेली आहे. आता मी इथे जो आहे तो स्विस ब्युटीचा लिप ग्लॉस थोडंसं लावून घेणार आहे, जेणेकरून माझे जे ओठ आहेत ते शाईन करतील. तर मी लिप ग्लॉस अप्लाय केलेला आहे. आता आपण त्यानंतर यूज करणार आहोत आपण सेटिंग स्प्रे. इथे मी युरोगलचा सेटिंग स्प्रे घेतलेला आहे आणि मी आता तो अप्लाय करून घेते. तर अशा पद्धतीने इथे मी हा जो माझा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे, पार्टी वेअर मेकअप लुक. तर कसा वाटला तुम्हाला हा मेकअप लुक मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही देखील ट्राय करून पहा.
तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत बाय.